भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील जी चतुर्थी आणि त्या तिथीला अनंत चतुर्दशी हे व्रत केलं जातं. अनंत चतुर्दशीचं जे व्रत आहे हे मनापासून आपण केलं ना, उपवास धरला आणि देवादिदेव श्रीहरींचं नामस्मरण आपण केलं मनापासून, तर आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य निघून जातं. हजारो यज्ञांची फलप्राप्ती आपल्याला होती हा उपवास धरल्यानं आणि भगवंताचं नामस्मरण केलेलं. 18 विश्व जरी दारिद्र्य असलं तरी ते दारिद्र्य संपवण्याची ताकद या व्रतामध्ये. तर आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत अतिशय सुंदर अशी एक पौराणिक कथा ऐकणार आहोत या व्रताबद्दल. आणि त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की ऐका, जीवनातला अमूल्य वेळ नक्की द्या थोडा. आणि जर आवडली कथा तर नक्की लाईक करा, चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट जरूर करा, कारण या मंत्रामध्ये फार मोठी ताकद आहे. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, प्राचीन समयी सुमंत नावाचे एक ऋषी होते. त्यांच्या पत्नीचं नाव दीक्षा होतं. आणि काही दिवसानंतर म्हणजे काही महिन्यानंतर हे सुमंत जे ऋषी आहेत त्यांच्या पत्नीला म्हणजे दीक्षाला सुंदर एक कन्यारत्न प्राप्त झालं. तिचं नाव सुशीला ठेवलं. परंतु काही महिन्यातच सुशीलाच्या मातेचं निधन झालं आणि सुमंत ऋषींना त्या ठिकाणी चिंता वाटू लागली. प्रश्न पडला की आपल्या मुलीचं आता पालन पोषण कसं करायचं. आणि म्हणून त्यांनी दुसरा विवाह करण्याचं ठरवलं आणि विवाहही केला. आणि दुसऱ्या पत्नीचं नाव त्यांच्या कर्कशा होतं. अगदी तिच्या नावाप्रमाणे तिचा स्वभाव सुद्धा हा कर्कशच होता. परंतु भगवंताच्या कृपेनं सुशीला हळूहळू मोठी झाली, विवाहयोग्य झाली. आता पुढे ऋषी सुमंत यांना तिच्या विवाहाची चिंता वाटू लागली. आणि नंतर पुढे काही दिवसातच कौंडन्य ऋषीबरोबर सुशीलाचा विवाह त्या ठिकाणी झाला. थाटामाटात केला विवाह. परंतु विवाहानंतरही सुशीलाच्या पाठीमागचं दारिद्र्य काही संपत नव्हतं. जीवनामध्ये दुःखच होतं. लहानपणापासून आई गेली, दुःखच. आणि आता लग्न झालं तरी दुःख. आणि ज्याच्या बरोबर लग्न झालं होतं कौंडन्य ऋषी, त्यांची सुद्धा गरिबीच होती. आणि दोघही पती पत्नी कौंडन्य ऋषी आणि सुशीला आपलं जीवन चालवण्यासाठी दर भटकत होती वनात अन्नासाठी. दररोजचा नियम त्यांचा होता. आणि एक दिवस जंगलात भटकत असताना एके दिवशी सुशीलेनं काही महिला पाहिल्या आणि काही पुरुषही त्या ठिकाणी होते. अनंत भगवंताची पूजा करत होते. सुशीला त्या ठिकाणी जवळ गेली त्या महिलांच्या आणि महिलांना विचारलं, या अनंत भगवंताची पूजा का तुम्ही करताय, ते व्रत काय आहे मला जरा सांगा. आणि व्रताविषयी सगळी माहिती सांगितली. तुमच्या हातामध्ये तुम्ही धागा बांधताय, अनंत रक्षासूत्र, या धाग्याविषयी विचार सुशीलाने त्या ठिकाणी मोठ्या कौतुकानं. आणि त्या महिलांनी सुशीलेला अनंत भगवंताची पूजा कशी करावी, हे व्रत कसं करावं, सगळी माहिती त्या ठिकाणी सांगितली. आणि सुशीलानं त्या ठिकाणी अनंत भगवंताची पूजा केली. आणि आपल्या हातामध्ये ते रक्षासूत्र बांधलं, अनंत रक्षासूत्र बांधलं. आणि नंतर सुशीला आपल्या पतीबरोबर आपल्या घरी निघून आली. आणि काही दिवसानंतर सुशीलाच्या घरी बघा, आधी अगोदर अन्न सुद्धा नव्हता खायला. दिवस बदलले. भगवंताच्या कृपाने सुशीलाच्या घरी अन्न धान्य भरपूर, धनसंपत्ती आली. आणि त्यांचा संसार अतिशय सुखात चालू लागला. आनंदात अगदी हे वर्ष निघून गेलं. आणि दुसऱ्या वर्षी परत भाद्रपद महिना आला आणि अनंत चतुर्दशीचं हे व्रत त्या ठिकाणी आलं. सुशीला आपल्या घराबाहेर पडली आणि अनंत भगवंताची म्हणजे श्रीहरींची तिने अगदी मनापासून पूजा केली. दिवसभर उपवास केलेला होता. आणि नंतर अनंत भगवंताची पूजा करून तिनं अनंत रक्षासूत्र आपल्या हातामध्ये बांधलं. आणि ती घरी आली, अगदी आनंदात आली. आता घरी आल्याबरोबर हे कौंडन्य ऋषी घरी होते. आणि आल्याबरोबर आपल्या पत्नीला विचारलं, कुठे गेलती तू, काय केलंस, कुठलं व्रत धरलंय. त्यांच्या पत्नीनं खरं खरं सगळं सांगितलं या व्रताविषयी माहिती. ही अनंत चतुर्दशी भगवान श्री हरी विष्णूंचं मी दिवसभर उपवास केलाय आणि माझ्या हातामध्ये बांधलेलं हे अनंत रक्षासूत्र आहे. आणि या ठिकाणी हे सगळं ऐकल्यानंतर कौंडन्य ऋषींना राग आला बघा, अहंकार झालेला होता. आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या हातातलं हे रक्षासूत्र आहे तेवढं काढून टाक. त्यावेळी पत्नीने सांगितले, हो विचार करा की 1 वर्षापूर्वी आपल्या घरामध्ये अन्नाचा कण नव्हता, आपल्याला खायला नव्हतं. आणि हे रक्षासूत्र बांधल्यामुळे मी पाठीमागच्या वर्षी
आपलं जीवनमानामध्ये बदल झाला, दरिद्री आपली निघून गेली आणि संसार सुखी चाललाय. आणि तुम्ही आता म्हणताय रक्षासूत्र हातातनी काढा. आणि त्यावेळी कौंडिण्य ऋषींनी सांगितलं की या रक्षासूत्राचा आणि आपल्या दारिद्र्याचा काही संबंध नाही. मी कष्ट मेहनत केली म्हणून ही संपत्ती आपल्या घरामध्ये आली आणि आपला हा संसार सुखी चाललाय. तुझ्या हातातलं अनंत रक्षासूत्र पहिलं काढून टाक. आणि या कौंडिण्य ऋषींनी आपल्या पत्नीच्या हातातलं अनंत रक्षासूत्र जे होतं ना, काढून टाकला तो धागा. आणि पुढे नंतर काय चमत्कार, अनंत भगवानांचा कोप झाला त्या ठिकाणी. माता लक्ष्मी निघून गेली त्या ठिकाणून. आणि या कौंडिण्य ऋषीतली जी त्या घरातली धनसंपत्ती सगळी बघा हळूहळू निघून गेली. अशी परिस्थिती झाली की त्यांना खायला बी अन्न नाही. परत काय करावं हे कळेना. आणि परत हे अन्नासाठी परत जंगलामध्ये भटकू लागले. जंगलामध्ये फिरता फिरता एक विद्वान ऋषी जंगलामध्ये त्यांना भेटले. आणि या ऋषींनी कौंडिण्य ऋषींना सांगितलं, अहो तुम्हाला जे दारिद्र्य आले, या दारिद्र्याचं मूळ कारण आहे की तुमच्या पत्नीनं अनंत चतुर्दशीचं जे व्रत केलेलं होतं, अनंत भगवंताची जी पूजा केलेली होती आणि जे अनंत रक्षासूत्र जे बांधलं होतं आता ते तुम्ही काढून टाकलं. लक्ष्मी रुसली आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये दारिद्र्य आलं आहे. कौंडिण्य ऋषी म्हणले, ऋषी महाराज आम्हाला उपाय काहीतरी सांगा. त्यावेळी त्या महान ऋषींनी, विद्वान ऋषींनी की ज्यांना सिद्धी प्राप्त होती अशा ऋषींनी सांगितलं, हो तुम्हाला आता उपाय आहे की तुम्ही आता पश्चाताप करा, भगवंताची माफी मागा आणि 14 वर्ष तुम्हाला अनंत चतुर्दशीचं व्रत करावं लागेल. 14 वर्ष उपवास करावा लागेल या दिवशी आणि भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करावं लागेल, तरच तुम्हाला या दारिद्र्यातून सुटका आहे. कौंडिण्य ऋषी त्या दिव्य ऋषींच्या पायाशी नतमस्तक झाले आणि 14 वर्ष भगवान श्री हरींची तपश्चर्या केली, नामस्मरण केलं. 14व्या वर्षी त्या ठिकाणी भगवान श्री हरी प्रसन्न झाले. आणि तो दिवस होता अनंत चतुर्दशीचा. उपवास तर धरलेलाच होता आणि पत्नीने त्या ठिकाणी व्रत केला. 14 वर्ष अनंत चतुर्दशीचं व्रत केलं. प्रत्यक्षात भगवंत त्या ठिकाणी आले, भगवंताची पूजा केली, नतमस्तक झाले. आणि नंतर अनंत रक्षासूत्र परत हातात बांधलं पत्नीनं. आणि नंतर त्यांच्या घराची एकदम भरभराट झाली. धन संपत्ती सगळं वैभव परत प्राप्त झालं. अशी अनंत चतुर्दशीची कथा आहे. हा दिवस इतका भाग्याचा आहे, इतका महत्वाचा आहे की या दिवशी आपण भगवंताच्या नावानं उपवास धरायचा. त्या दिवशी व्रत करायचं. स्त्रियांनी सगळ्यांनी उपवास धरला तरी चालतोय हा. आणि आपलं काम करता करता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा हा महामंत्र आपण दिवसभर आपल्या मनामध्ये ठेवावा. प्रत्येक क्षण तो भगवंताचा आहे आणि तो प्रत्येक क्षण भगवंताचंच नामस्मरण आपण करायचं. आणि हे व्रत केल्यानंतर तुमच्या घरातील येडापेडा सगळे निघून जाईल. बघा तुम्ही फक्त करून पहा. 18-20 जरी दारिद्र्य असलं ना तरी ते निघून जाईल आणि तुमचा संसार अतिशय सुखी आनंदात हसत खेळत अगदी. आणि जी बरकत आहे, बरकत म्हणतो आपण, धान्यात असो कष्टात असो मेहनतीला यश तुमच्या निश्चित मिळेल. असा हा अनंत चतुर्दशीचं व्रताचा महिमा आहे. अशा ज्या कथा आहेत त्या अनेक ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळते आणि खरंच घडलेल्या घटना असतात या. तर मित्रांनो, बंधू भगिनींनो, हे व्रत नक्की आपण करा. अनंत चतुर्दशीचं अतिशय महत्त्वाचे. गणपती बाप्पा आपल्या घरी जे आलेले आहेत त्या अनंत चतुर्थीच्या दिवशी तुमचं दुःख घेऊन आणि तुम्हाला सुख देऊन ते अनंतामध्ये आपल्या घरी निघून जातात. तो दिवस भाग्याचाच असतो, कारण तुमचं दुःख हे जाणार असतं त्या दिवशी आणि सुख तुम्हाला प्रदान केलेलं असतं गणपती बाप्पानं. हजारो यज्ञाचं फळ देणारा अनंत चतुर्दशीचा हा दिवस हे व्रत केलं तर आपण साध्या सोप्या पद्धतीनं हे व्रत करायचं. काय नाही, उपवास धरायचा आणि भगवंताची पूजा मनापासून करायची. ही जर माहिती आवडली असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी आम्हाला कमेंट जरूर करा आणि मग पहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.